जो संघ जिंकेल तो काना विरुद्ध खेळणार आहे द्वितीय फेरीतील पहिली मॅच. लक्ष असू द्या. आणि यजमान जरी आपण असेल कानाव संघ तरी आपणही कुठे जायचं नाहीये, इथे उपस्थित राहा. कारण का सचिन मुंडे चला चेंडू द्या. स्वतः सचिन दादा मुंडेंनी सांगितले जरी आमचा संघ जरी असला थोडा उशीर जरी झाला तरी त्याला पेनल्टी डिक्लेअर करायची आहे. कारण का नियम हा सर्वांसाठी समान असायला हवा. कारण का क्रिकेटमध्ये पंच हे समानतेची भूमिका बजावतात आणि पंचांना सातत्याने देवाचं रूप मानलं जातं क्रिकेटमध्ये. ते दोन ऑफिशियली पंच प्रशांत फडके आणि तदनंतर राम पाटील या दोन्ही पंचांचं करतो आम्ही स्वागत. ओपनिंग ब्लास्टर जोडी जय हनुमान पाली खुर्दची चिंतामण शेलके आणि त्यांच्या जोडीला हर्षल शेलके. हे शेलके बंधूची जोडी ओपनिंग ब्लास्टर म्हणून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तर भानगर संघाकडनं पहिला ट्रम्प कार्ड, पहिला मुख्य अस्त्र, खरं तर ज्याच्यावरती चांगली धुरा सांभाळण्याचं काम दिलंय तो गोलंदाज अनिल मडवी. सामना 4 षटकांचा इथे टाइम अलर्ट केलं जाईल. कारण का 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं कंप्लीट करायची आहेत. 10:42 झालेत. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडेल. सामना क्रमांक 3 चोरोबा भानगर विपक्ष जय हनुमान पाली खुर्द. चला भानगर टीम आपण जास्त वेळ दौडू नका. टाइम अलर्ट केलाय. जर का तुम्ही फील्ड रिस्ट्रिक्शन मध्ये जर का वेळ घालवाल तर आपल्याला 3 षटक 15 मिनिटं कंप्लीट होणार नाहीयेत. ऍज अ कॅप्टन आपण या सूचनेकडे लक्ष केंद्रित करा. ऑन स्ट्राइकला फलंदाज हर्षल शेलके. डावखुऱ्या त्याचा फलंदाज. पहिला चेंडू गणपती बाप्पा मोरया. व्हॉट अ स्ट्रोक. काय सुरुवात इथे जय हनुमान पाली खुर्दच्या माध्यमातून इथे आलाय. पहिला चेंडू फुलटॉस. तोफा कबूल. जी हा कबूल. पहिल्या चेंडूवरती षटकार. अनिल मडवी स्वॅग से करेंगे स्वागत. स्वागत केलं या मॅच मध्ये फलंदाज हर्षल शेलकेना. पहिला चेंडूवरती ठोकलाय षटकार गगनचुंबी. मी आधीच म्हटलं होतं पाली खुर्द म्हटल्यावरती दावाच दावा. इनसाइडला इथे मात्र आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबेल का. अंतिम क्षणामध्ये डीप लॉंग ऑफ मध्ये आला क्षेत्ररक्षक आणि चेंडूची अडवणी. इनफील्डच्या वरनं हा फटका कन्वर्ट केला होता. या चेंडूवरती मिळतील धावा 3. अगदी बाउंड्री लाईन शॉट असताना सुद्धा अशा परिस्थितीमध्ये इथे रनिंग बिटवीन विकेट किती फास्ट. 3 धावा मिळाल्यात. आतापर्यंत 2 सामने आपण पाहिला. आजच्या दिवसामध्ये कुठेच 3 धावा बनल्या नाहीत, परंतु इथे बनल्या. एकूण धावा 9 धावा. ऑन स्ट्राइकला ऍज अ कॅप्टन चिंतामणी शेलके. एक चांगले यशस्वी आयोजक आहेत. त्यांच्या माध्यमातून सातत्यानं नवीन संकल्पनेमध्ये चांगले सामन्यांचं आयोजन होते. इथे लेट कट खेळायचं होतं. अगदी एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर अशा पद्धतीने फटका कन्वर्ट करायचा होता. गेली कित्येक वर्ष चिंतामणी शेलके क्रिकेटची सेवा करतात आपल्या गावासाठी आणि त्यांच्यामध्ये असलेला अनुभव इथे मात्र तो दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. पहिला चेंडू जरूर डॉट आलाय. गोलंदाज अनिल मडवी. लेफ्ट आर्म मीडियम फास्ट हा गोलंदाज. चेंडू डॉट. वाह काय फटका सजवलाय. अगदी नटराज स्टाईलला चेंडू चाललाय. डीप स्कोअर लेगच्या वरनं 1 बाउन्स क्लिअर ऑफ द बाउंड्री. चौकार. हा चांगला फटका होता. अगदी मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये हा उत्तुंग असा फटका. चौकार. निश्चित मिलिंद जाधव यांच्याकडनं चिंतामणी शेलके यासाठी पारितोषिक आहे. 3 चेंडू 3 चौकार. 1000 रुपयाचं पारितोषिक. 1 चौकार आलाय. निश्चित गुलशन सर आपण पाहिलं तर अजून नामी संधी असेल चिंतामणी शेलकेला. धावा बनला गेल्या 13. हो इथे मात्र डिफेन्सिव्ह क्रिकेट. पैशाच्या नादी लागण्यापेक्षा इथे चांगलं क्रिकेट खेळणं आहे
बेस्ट समजलं गेला. खरं तर इथे पारितोषिक लावलं खरं, परंतु ज्या पद्धतीने चेंडू आला असं म्हणतात ना की मेरिट नुसार तुम्ही खेळ करा, तुम्हाला चांगलं यश मिळेल. आणि चिंतामणी शेळके ऍज अ कॅप्टन, लीडर ऑफ द फ्रंट, इथे मात्र चांगली फलंदाजी. सिंगल आले, सिंगलच्या मदतीने 14 धावा. षटक क्रमांक पहिला, अंतिम चेंडू. हा चेंडू चांगला होता, अगदी खोलवर टप्प्याचा हर्षलने खोदून काढलाय. डीप मिड विकेटला धाव मिळेल, सिंगल. आणि षटक क्रमांक 1 इथे मात्र समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 15. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाज अनिल मडवीचं षटक पाहिलं, षटकाराने स्वागत केलं फलंदाज हर्षल शेळकेनं. या मॅचला चांगली सुरुवात, चांगला स्टार्ट मिळवून दिलाय. आणि 15 धावा धावफलकावरती बनल्या गेल्यात. बॅटिंग करत असताना जय हनुमान पाली खुर्द. नवीन गोलंदाज यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज ओमकार माली, उंच काठीचा हा गोलंदाज ओमकार माली आलाय. समोर असणारा हर्षल शेळकेला कदाचित इथे थोडासा प्रश्नचिन्ह निर्माण होईल या षटकामध्ये, कारण का बॉडी लँग्वेज ज्या पद्धतीने ओमकारचे, त्याच्या पात्यातनं मी म्हणेल बात्यातनं चांगले चेंडू पडतील. शरीर यष्टीचा आपण विचार केला तर हर्षल साठी परफ्यूम डिलिव्हरी सातत्याने पाहायला मिळेल, परंतु गोलंदाजाच्या मनामध्ये काय असेल हे मात्र पाहावं लागेल. एक षटक 15 धावा धावफलकावरती. इट्स वाईट. पहिल्या चेंडूवरती लाईन खराब. पहिला चेंडू वाईट आला. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आणि इथे चिंतामणी शेळकेनं हर्षलला इथे थोडासा कान मंत्र दिलाय की अशा गोलंदाजाच्या समोर फलंदाजी कशी असायला हवी. 16 धावा इथे मात्र बनल्या गेल्या. चांगला स्टार्ट मिळालाय. इनसाइड एज, यष्टी रक्षक चुकी करणार नाहीये. पहिला दे धक्का जय हनुमान पाली खुर्द टीमला. हर्षल शेळके तंबूच्या आश्रयाला. ज्याने षटकाराने स्वागत केलं, आपले इनिंगचा आगाज केला, तो हर्षल शेळके इथे मात्र 10 धाव्यांचे योगदान दिल्यानंतर तंबूच्या आश्रयाला. ओमकार माळी आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला चेंडू निश्चित वाईट आला. दुसऱ्या चेंडूवरती मात्र आपल्या मनगडामध्ये असलेली ताकद आणि त्या शोल्डरचा केलेला चांगला उपयोग. अवे फ्रॉम द बॉडी लाईनचा चेंडू थोडासा टाकला गेला. व्हेरिएशन होतं, थोडासा वेग कमी ठेवला गेला, कारण का एक असं बाकीच झालं होतं की या गोलंदाजाकडनं भन्नाट वेगाचे चेंडू येतील, परंतु फलंदाजी तिथे मात्र नौका असल्या कारण थोडासा भ्रमित झाला. इनसाइड स्टॉप उडाले आणि तिथे मात्र झेल कॅरी केला खरं तर यष्टी रक्षकानं. यष्टी रक्षक आपण पाहिलं तर विकास होते. चांगला झेल टिपला. पहिला दे धक्का 16 धावेवरती पहिला गडी गारत. नवीन फलंदाज दत्ता पाटील, इनॅट क्रमांक 3. तिसऱ्या क्रमांकाचा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज ओमकार मडवी, ओमकार माळी. फटका चांगला आहे. अगदी 38 सर्कलला इथे मात्र कव्हर केलंय. धाव मिळेल, सिंगल. पहिल्या चेंडूवरती सिंगल घेणं हे चांगलं मी म्हणेल लक्षण असेल, कारण का पहिल्या चेंडूवरती तुम्हाला मिडल ऑफ द बॉल अगदी बॅट वरती घ्यायचा असतो आणि नेमकं ते केलं मी म्हणेल दत्ता पाटीलनं. जेव्हा तुमचा पहिला चेंडू अगदी बॅटच्या मधोमध लागतो ना, तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढला जातो आणि तो कॉन्फिडन्स लेवल तुम्हाला उर्वरित चेंडूसाठी चांगलं काम येतं. इथे फटका चांगला आहे. अगदी गॅप सिलेक्शन शोधलं गेलंय डीप पॉइंटला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. धाव मिळेल, सिंगल. या षटकामध्ये कुठेतरी धावांवरती अंकुश लावलं जाईल, कारण का गोलंदाज ओमकार माळी आपण पाहिला, उंच काठीचा हा गोलंदाज, त्याची बॉडी लँग्वेज आणि त्याचा शोल्डरचा चांगला उपयोग या षटकामध्ये पाहायला मिळेल. 18 धावा धावफलकावरती. इथे काय घडलं गेलंय, चेंडूची चाचपणी जरूर केली जाईल. येस, इट्स बायज अँड नो.
1+1. हाईट फॅक्टर नुसार खेळाचे आमचे स्कोअर लेग पंच राम पाटील सरांनी हा इशारा दिलाय तो आधीच का नो चेंडू आहे, कारण का ज्या रीतीनं गोलंदाजाने चेंडू हातामधून निसटला गेला तिथे समोर असणारे दत्ता पाटील साठी तो हाईट फॅक्टरच्या नुसार नो दर्शवला गेला. 1+1 धावा पाहायला मिळतील. 20 धावा. ऑन स्ट्राइक फ्रीडचा चेंडू चिंतामणी शेळके मिस टायमिंग स्ट्रोक. फलंदाज बाद नसणारे या चेंडूवरती, कारण का हा फ्रीडचा चेंडू होता. इथे फटका चांगला खेळायचा होता. चिंतामणी शेळकेसाठी ही नामी संधी होती. इनफिल्डच्या वरनं जर का सहज चेंडूला क्लिअर केला असता ना तर तुम्हाला चौकार मिळाला असता डीप एक्स्ट्रा कव्हरला. तसं घडलं नाही. मिस्टामिंग स्ट्रोक लागला. सिंगल मिळाली. 21 धावा. धावफलकावरती चेंडूंचा आपण विचार केला. गोलंदाज ओमकार मडवी. 4 चेंडू झालेत आतापर्यंत. 2 चेंडूचा खेळ बाकी. इथे काय घडले गेले, लाईन चांगले अवेपर्यंत वाडी लाईन होता, परंतु लेग स्टिकच्या बाहेर म्हणजे बॅकफुट वरती जाऊन पंच करणार, त्याच्यानंतर दुविधा निर्माण झाली. चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू तुतवर निघून गेला यष्टीरक्षक विकासच्या हातामध्ये. आलाय चेंडू डॉट. धावा पाहायला मिळतील 21. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू पदतालिकेचा उपयोग केला, त्यानंतर मात्र मिळाली सिंगल. षटक क्रमांक 2 खरं तर इथे समाप्त झालाय. धावा धावफलकावरती 1 गडी बाद. बॅटिंग करत असताना जय हनुमान पाली खुर्द संघ 22 धावा. चला बानगर संघ आपण स्पीडअप पकडा. अगदी 2 षटक तुम्ही 10 मिनिटांमध्ये कंप्लीट केले. तिसरे षटक अजून 15 मिनिटांमध्ये तुम्हाला म्हणजे एकूण 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करायचे आहेत. त्या गोष्टीचा आपण भानी ठेवा, कारण का ही सूचना फार महत्वाची आणि स्पर्धेमध्ये अतिशय कडक नियम आपल्याला पाहायला मिळतील. जर 16वा मिनिट लागलं या तिसऱ्या षटकासाठी तर चौथ्या षटकासाठी तुम्हाला एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल. इथे बॉटम एजला चेंडू बश. इथे मात्र काय घडलं जाईल, थोडीशी तारंबळा उडाली मी मला क्षेत्ररक्षकांची. चेंडूचा पाठलाग करायचा होता. दत्ता पाटील होते ऑन स्ट्राइकला. धावा मिळतील या चेंडूवरती 2. गोलंदाज जयेश मोहिते ऍज अ कॅप्टन. दोन्ही संघाचे संघनायक इथे मात्र आपल्याला या ओव्हर मध्ये भिडताना पाहायला मिळतील. अवे फ्रॉम द बॉडी लाईन. यस इट्स वाईट. भरपूर उजव्या एसटीच्या पलीकडे हा चेंडू जयेश मोहितेने हाताळला आणि तदनंतर चेंडू आलाय हा वाईट. वाईटच्या माध्यमातून धावा इथून पाहायला मिळतील 25 धावा 1 गडी बाद. प्रथमतः बॅटिंग करत असताना जय हनुमान पाली खुर्द सिंग. सामना 4 षटकांचा. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा विचार खरं तर चिंतामणी शेळके यांनी व्यक्त केला होता टॉस बॉक्स मध्ये, आणि खरं तर पहिल्या षटकामध्ये स्टार्ट चांगली मिळाली. 15 धावा आल्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 7. काय फटका सजवलाय, गुडघा वाकवला, तदनंतर स्टँड अँड डिस्पॅच अगदी डीप लॉंग ऑफच्या वरनं आलाय हा खणखणीत असा दत्ता पाटीलच्या बॅटनं. पाटील ब्रँडेड षटकार. धावा बनल्या गेल्यात 31. इथे दत्ता पाटीलनं मात्र दाखवून दिलंय पाटील हे फक्त नाव नाही, हे ब्रँड आहे. आणि त्याचप्रमाणे इथे दर्जेदार फटका सजवला गेलाय. ऑफस्टिक वरती असणाऱ्या चेंडूला काय सजवला फटका, अप्रतिम. इथे परत एकदा चपराक द्यायची होती. स्वतः गोलंदाजांनी इथे इशारा दिला इट्स माय कॅच, आणि इथे मात्र उत्तुंग झेल टिपलाय. जयेश पाटीलने टिपलाय झेल, जयेश मोहितेने टिपलाय झेल, आणि दत्ता पाटीलला इथे मात्र परतावा लागेल. हा दुसरा दे धक्का जय हनुमान पाली खुर्द टीमला. धावा बनल्या गेल्या इथे मात्र 31 धावा 2 गडी बाद. षटक क्रमांक 30 इथे मात्र प्रगती पथावरती पाहायला मिळेल. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. नवीन फलंदाज सदानंद शेळके. चेंडू इथून शिल्लक असतील 2-3 चेंडू शिल्लक आहेत.
कारण का एक चेंडू वाईट होता. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. ऑन स्ट्राइकला सदानंद शेळके, उजव्या हाताचा फलंदाज आणि मधली फळी खरे तर इथे पाहायला मिळेल. पहिला चेंडू मिस्टामिक स्ट्रोक. इथे झेल कॅरी करायचं होतं. अगदी क्षेत्ररक्षकाच्या मनामध्ये काय आलं ते त्यालाच ठाऊक. आणि चेंडू चाललाय त्याच्या वरनं 1 बाउन्स 2 बाउन्स इथे सीमा पलीकडे चौकार पाहायला मिळाला. कदाचित इथे झेल कॅरी नाही करू शकत तर आपण अंदाज बांधायला हवं होतं की एका टप्प्याने चेंडूला आपण अडवू शकत, परंतु झेलवरती धावत गेले. मनामध्ये दुविधा निर्माण झाली की आता अशक्य काय होईल, परंतु थांबले गेले. नेमका तिथे निर्णय चुकला. चौकार आलाय. फलंदाज सदानंद शेळकेला. स्टार्ट चांगली मिळाली सदानंदला. काय फटका सजवला आहे, परंतु डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन अलगद विसावला गेलाय. लागला तिसरा धक्का. जे हनुमान पाली खुर्द टीमला सदानंद शेळकेला इथे मात्र व्यक्तिगत 4 धावेवरती परतावं लागेल. धावा 35 बनल्या गेल्यात आणि 3 गडी बाद. प्रशांत भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सदानंद शेळकेनं प्रहार हा चांगला होता. गॅप जवळ मी म्हणजे शोधलाही होता, परंतु डीप मध्ये असणाऱ्या क्षेत्ररक्षकानं चुकी नाही केली. जी आधीच्या चेंडूवरती मिड विकेटला असणाऱ्या क्षेत्ररक्षकाने चुकी केली ती चुकी मात्र समोरच्या दिशेला घडली नाहीये. उत्तुंग असा झेल टिपला. तिसरा धक्का जय हनुमान पाली खुर्द टीमला. 35 धावा धावपटलावरती अंतिम चेंडू असेल या षटकातील. गोलंदाज जयेश मोहिते ऍज अ कॅप्टन. इथे लेटकट खेळायचं होतं. यास पंचांचा सिग्नल आलाय. षटक क्रमांक 3 इथे मात्र समाप्त झालाय. धावा आपल्याला पाहायला मिळतील 35 धावा 3 गडी बाद. जय हनुमान पाली खुर्द. अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. मॅन्डेटरी पावरचं षटक संपलं. तिथे 15 धावा आल्या. तदनंतर दुसरं षटक ओमकार मडवीचं पाहिलं. चांगलं कमबॅक केलं. अवघ्या 7 धावा दिल्या. जयेश मोहिते ऍज अ कॅप्टन लीडर आले होते. तिथे मात्र गोलंदाजीला 13 धावा खर्च करत 2 गडी गारद केले. इथे या षटकामध्ये चांगले गडी दाखल पाहायला मिळालं. गोलंदाज प्रेम मडवी सज्ज झालाय आणि इथे मात्र बॅटिंग वरती आपल्याला पाहायला मिळेल ऍज अ कॅप्टन जय हनुमान पाली खुर्द टीम कडनं चिंतामणी शेळके आणि प्रशांत भोईर. ही जोडी खरं तर या अंतिम षटकामध्ये स्लॉगरच्या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल. प्रेम इथे फुल टॉस चेंडू होता. काय करतोय मी म्हणेल चिंतामणी शेळके. अगदी मनामध्ये दुविधा प्रस्थापित. दुसरीचा प्रयत्न. इथे पंचांचा कॉल निश्चित असेल. तुम्ही अशी स्ट्राइक रोटेट नाही करू शकत. यस लेग बायच्या माध्यमातून सिंगल आणि कदाचित मी म्हणेल इथे स्ट्राइक रोटेट होणार नाहीये, कारण का स्ट्राइक एंडला जो फलंदाज आला होता त्याने क्रीज सोडली नाहीये. क्रीज सोडायची होती. नवीन नियम असा सांगतोय की तुम्हाला दोन्ही एंड सोडावे लागतात. पहिल्या जुन्या कालच्या क्रिकेटमध्ये असं चालायचं की एका बाजूला एखादा फलंदाज थांबला तरी स्ट्राइक रोटेट असायची, परंतु आता नाहीये. क्रिकेट बदलत चाललाय. फटका चांगला अगदी लोअर फुलटॉस होता, परंतु डीप लॉंग ऑफला सिंगल कंप्लीट. थोडंसं क्षेत्ररक्षक फ्लंबल. कदाचित चिंतामणी शेळके यांनी स्वतःवरती विश्वास ठेवलाय की मी वरच काही करू शकतो या मॅच मध्ये. सिंगल मिळाली. 37 धावा धावपटलावरती. गोलंदाज प्रेम. वाह व्हाट अ स्ट्रोक. अगदी क्लासिकल स्ट्रोक. गॅप होतं. डीप एक्स्ट्रा कव्हरला कोणी नव्हतं आणि तिथे मात्र चेंडू ट्रॅव्हल करून दिला. चिंतामणी शेळकेच्या बॅटने आलाय हा लजीज चौकार. या चौकाराच्या मदतीने धावा बनतील इथे 41. कारण का मागच्या दोन्ही चेंडूवरती आपण पाहिलं की चिंतामणी शेळके स्ट्राइक घेण्यासाठी उत्सुक होते. त्यांना माहिती आहे की या गोलंदाजावरती आपण प्रहार करू शकतो आणि गॅप सिलेक्शन शोधून खरं तर या मैदानावरती चांगली धाव संख्या उभारू शकतो आणि तो प्रयत्न इथे चालू आहे. चिंतामणी शेळके इथे लेट कटचा फटका. चेंडू चालला अगदी थर्ड मॅन रिजनला. थांबणार नाही. गोलीच्या वेगानं बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 चौकार.
45 धावा धावपटलावरती. दोन चेंडू दोन चौकार आपला पाहायला मिळाला. प्रेम मडवीवरती इथे आक्रमण चालू आहे चिंतामण शिळकेचं. इथे चेंडू फार सुंदर होता, अगदी खोलवर टप्प्याचा मिडल आणि लेग वरती असणारा चेंडू. इथे परत एकदा तुम्हाला धाव मिळणार नाहीये, असं नाही होत प्रशांत. आधीच क्रीज सोडायची आहे, परंतु या षटकामध्ये दुसऱ्यांदा झालं म्हणजे कुठेतरी तुम्हाला नियमांचा अभ्यास करावा लागेल. सिंगल मिळाले, सिंगलच्या मदतीनं 46 धावा. अंतिम चेंडू इथे बॅट चेंज आणि फलंदाज बाद. अंतिम चेंडू वरती यष्टी रक्षकाने टिपलाय झेड. परत एकदा इथे संपुष्टात आणलाय फलंदाजाचा खेळ. प्रशांत भोईर बाद झाला अंतिम चेंडू वरती. 46 धावा बनल्या गेल्या 4 गड्यांच्या मोबदल्यात. जय हनुमान पाली खुर्द प्रथमदा बॅटिंग करत असताना आणि सेकंड सत्रामध्ये सौरभा भांडगर या टीमला बनवायच्या आहेत. 24 चेंडू मध्ये 47 धावा कशा रीतीने या बनल्या जातील खरं तर हे आपण ऐकणार आहोत. इथे कॉम्बॉक्स मध्ये बदल केला जाईल. पिसारे गावचा अतिशय चांगला आवाज आमचे बंधुतुल्य मित्र अतुलजी म्हात्रे यांच्या वाणीतनं आपल्याला उत्तरार्धामध्ये पाहायला मिळेल. चला बानगर टीम आपण लाईनअप मध्ये यायचं. मैदानाचं आत बाहेर जाते वेळी आपण खरं तर लाईनअप मध्ये या. खरं तर हे आयोजनामध्ये कडक नियम आहेत, त्याचं पालन करायचं आपण. हॅलो तर धन्यवाद लवू. तर या ठिकाणी पाहिलं गेलं तर टार्गेट सेट केलंय. तर टार्गेट असेल 47. पहिल्या इनिंग मध्ये बनवलं 46. 4 ओव्हर मध्ये बॅटिंग करत असताना टीम पाहताय जय हनुमान पाली खुर्द या टीमने 46 धाव बनवल्या. टार्गेट मात्र 47 असेल. सेकंड इनिंग मध्ये चेस करायचे चेरबा 11 भानगर या टीमला. भरपूर चांगली मॅच तुम्हाला पाहायला भेटेल. एक फायटिंग टोटल पहिल्या इनिंग मध्ये बनवलंय. जय हनुमान पाली खुर्द या टीमने चिंतामणी शिलकेचा संघ तुम्ही पाहताय. बॅटिंग भरपूर चांगली राहिली टीम पाली खुर्द या टीमच्या माध्यमातून. आता गोलंदाजी कोणत्या प्रकारची असेल कारण की 47 डिफेंड करायचे आहेत या खेळपट्टीवरती. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना पाली खुर्द या टीमला. सलामीवीर जोडी ऍज अ ओपनर 2 फलंदाज मैदानावरती जात असताना
द टार्गेट 47. येथे मात्र चेस करायचे सलामी जोडी ऍज अ ओपनर. दोन फलंदाज तुम्ही पाहताय टीम 0/11 बाणगड टीमच्या माध्यमातून. स्ट्राईकला फलंदाज प्रेम मडवी, नो स्ट्राईक एंडला बॅट्समन मी पाहताय जयेश मोहिते तुम्ही पाहताय नो स्ट्राईक एंड वरती. पहिला गोलंदाज बॉल मध्ये पहिल्या षटक बॅटची कडाची निघून जातोय. शॉर्ट टर्नमॅनला बीट करतोय. आउटफील्ड थोडीशी खराब. याचा फायदा होतोय टीम जे आणि पाली खुर्द या टीमला बॉल स्टॉप होते त्या ठिकाणी आणि 2 धावा पहिल्या बॉलवरती मिळतील. अगदी 8 प्लेयर्स तुम्ही पाहताय आणि 8 खेळाडू घेऊन खेळतोय तो टीम जे आणि पाली खुर्द. कौतुक करावं लागेल कोणत्याही वेळेचा विलंब न करता, कोणत्याही मी म्हणेन गोष्टीचा विचार न करता 8 प्लेयरनं खेळण्याचा निर्णय हा चिंतामणी शेळकेने घेतला. कौतुक करावं लागेल या संघाचं, त्या टीमच्या कॅप्टनचं. हा बॉल भरपूर चांगला अगदी उजव्या एशिया जवळून जाणारा हा चेंडू चुनी बॅटचा संपर्क होत नाही या डॉट बॉलची सांगता. तर पुढची मॅच तुम्ही पाहाल सिद्धार्थ 11 अकोर्ली विनर टू विनर अशी मॅच होईल. हा बॉल स्टेप आउट झाले होते. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क येत नाहीये. डॉट बॉलची सांगता. पहिल्या बॉल वरती कट लागली होती बॅटची, त्यानंतर 2 धावा त्या बॉल वरती आल्या. त्यांना सलग 2 बॉल डॉट. त्यानंतर काहीतरी कानमध्ये दिल्या. नो स्ट्राईक यांचा फलंदाज तुम्ही पाहता जयेश मोहितेनं. मात्र गोलंदाज करेन कौतुक. भन्नाट वेग आहे गोलंदाज करे. टप्पा देखील अचूक आहे. लाईन अँड लेंथ भरपूर चांगली येते मध्ये. ओव्हर पिच त्याला उडवलाय सरळ वाईडिश लॉंगर डोक्यावरून येतील. हा पहिला संघर्षमय षटकार बॅट्समन तुम्ही पाहताय प्रेम मडवीच्या बॅट मध्ये आला हा षटकार. पहिला संघर्ष करणारा षटकार प्रेम मडवीच्या बॅट मधनं आलाय. 47 टार्गेट आहे आणि पहिल्याच ओव्हरचा खेळ सुरू असताना अफल कबड्डी धावा 8. पॉवर प्लेचं हे पहिले षटक फक्त एक क्षेत्ररक्षक सीमालगत पाहू शकाल, कारण की फक्त 8 प्लेयर्स न खेळतोय हा संघ, त्यामुळे फक्त एकच खेळाडू तुम्ही सीमालगत लावू शकता. तुम्ही पाहू शकता अगदी डीप विकेटला क्षेत्ररक्षक तैनात केले. बाकी सर्व क्षेत्र एक खाली तुम्ही पाहताय. आखू टप्प्याचा चेंडू बॅटची कडा शॉट फाईन लेगला. फिल्डर नाही आहेत. चेंडू गोलीच्या वेगाने फरार. मिळतील या बॉल वरती 4 धावा. या 4 धावसंख्येने एकूण धावसंख्या 12. टार्गेट 47 होतं, जी सरासरी कायम ठेवायची होती, त्यामध्ये यशस्वी राहिलाय आतापर्यंत टीम 0/11 भानगड संघाचा खेळाडू दिली पाहते प्रेम मडवी. 1 षटकार 1 चौकार 1 दुहेरी धाव 12 धावा धाव फलकावरती. आणखी एक चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक नाहीये त्या क्षेत्रामध्ये. फाईन लेगला क्षेत्र क्लिअर करतोय. क्षेत्ररक्षक वेगाने धावतो. चेंडू पर्यंत पोहोचेपर्यंत प्रशांत भोईर तोपर्यंत एकवट जातात प्रेम मडवी आणि जयेश मोहितेच्या माध्यमातून 2 धावा. पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. धावा लागल्या तर दापलकावरती अगदी बिनगडी बाद 14 धावा. चांगली सुरुवात आहे टीम तुम्ही पाहताय ते म्हणजे 0/11 भानगर या टीमची, कारण गडीबाद झाला नाही आणि अशा मुवमेंटला पहिल्या ओव्हर मध्ये लागले 14 धावा. टार्गेट 47 जी सुरुवात हवी होती, जो फ्लाइंग स्टार्क निर्माण करून द्यायचा होता तो निर्माण करून दिलाय प्रेम मडवीनं. जरी सुरुवातीच्या 3 चेंडूवरती खराब कामगिरी राहिली होती, परंतु शेवटच्या 3 बॉल वरती 1 षटकार 1 चौकार लगभग एक चांगली सुरुवात आपल्या टीमला मिळवून दिली आणि 14 धावा पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात. तर पहिल्या ओव्हर मध्ये हर्षद धावा कसं केलाय 14. षटक क्रमांक 2 परिणाम शेळके. कमबॅक करावा लागेल या मॅच मध्ये. जर आपलं अस्तित्व कायम ठेवायचं असेल टीम जे आणि मन पाली खुर्द टीमला तर येथून कमबॅक मध्ये षटक येणारा षटक कमबॅक करावा लागेल. बलराम शेळके एक अनुभवी गोलंदाज. सायकला बॅट्समन मात्र
जयेश अगदी गुडलँड स्पॉटचा उपयोग केला होता. बॉल वरती पडल्यानंतर चेंडू थोडासा वलन घेतो. उजव्या एसटीच्या बाहेर जाणार हा चेंडू आणि चेंडू बॅटचा संपर्क येत नाहीये. डॉट बॉलची सांगता. ओम साई इव्हेंटच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट ती पाहते. हे चषक पाहिलं गेलं तर आई जगदंबा 11 चषक कानावच्या माध्यमातून ही भव्य दिव्य अशी स्पर्धा सरळ बॅटनं व्ही शेप मध्ये केल्यात. वाईट लॉंग ऑफला फिल्डर आहेत. पहिल्या टप्प्यावरती चेंडू फील्ड चांगली फिल्डिंग परंतु थ्रोपैकी करावे. दुसरे धावेचा प्रयत्न. मी म्हणेन काय घडतंय. ओव्हर थ्रो गरज होती का आणि येथे मात्र आउटफील्ड फास्ट क्षेत्ररक्षक प्रयत्न करते. चौथी धाव या ठिकाणी कंप्लीट होती. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चांगली थ्रोपैकी चांगली होती फक्त सिंगल धाव आली होती या ठिकाणी मिळतील 4 धावा. 3 धावा एक्स्ट्रा स्वरूपात मिळतात टीम चेरोबा 11 बाणगर या टीमला. दाफलकावरती धावा या 4 ने पुढे सरसाव देईल. तब्बल 16 धावा दाफलकावरती लागल्या जात आहेत. अठरा धावा दाफलकावरती. ऑफ साइडला भरपूर चांगला पडका. डीप कव्हर क्षेत्र खाली क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. आउटफील्ड थोडीशी करा. पुन्हा एकदा 2 धावा या बॉल वरती मिळतील. थ्रोपैकी करा बेती 2 धावाच्या मध्ये एकूण धावसंख्या 20. षटक क्रमांक दुसरा मार्ग असताना पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्या होत्या. त्यानंतर 4 धावा आणि या 2 धावा एकंदरीत 20 धावा दाफलकावरती लागल्या जातात. आई जगदंबा चषक 2023 हे शानदार पर्व 2023 मध्ये कानावट क्रीडानगरीमध्ये सजली गेली भव्य दिव्य अशी स्पर्धा आणि आयोजकांचं करण कौतुक. भरपूर चांगली स्पर्धा. लेग स्टिकच्या बाहेर पण ते इशारा करता. व्हाईट बॉल अगदी शिस्तबद्ध अशी स्पर्धा. अगदी सकाळच्या सत्रामध्ये तिसरा सामना सुरू असताना पाहिले गेले तर अगदी 11 वाजून 12 मिनिटं झालेत आणि तिसरा सामना अगदी दुसरे इनिंग चालू असताना तिसऱ्या सामन्यामधील अफलातून आयोजनाची मी म्हणेन नियमावली पाहता तुम्ही. आखू टापाचा चेंडू पुन्हा एकदा सरळ बॅटनं फटका पासला. नोमॅन स्टँड दिले. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाही. स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत धावत गेलेत. तोपर्यंत 2 धावा आणि 2 धावेच्या मध्ये संघ पुढे सरसावेल. टीमची एकूण धावसंख्या 23 धावा. हे पाहिले गेले त्या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज बाईक आम्हाला पुरस्कृत केले आदरणीय सुजित नामदेव शेठ पाटील उपसरपंच चिंद्रन यांच्या माध्यमातून ही पुरस्कृत केली मॅन ऑफ द सिरीज ची बाईक तुम्ही पाहतात. एक खेळाडू भाग्यवान ठरेल या स्पर्धेमध्ये जो बाईकचा अगदा ठरेल. परंतु कोणता खेळाडू असेल उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला नक्कीच समजेल. परंतु 2 धावाच्या मध्ये एकूण धावसंख्या 23. टार्गेट 47 चा शेवटचा बॉल. 2 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी. एक वाईड बॉल होता. एकूण धावसंख्या 23. आखू टापाचा चेंडू ऑफ साइडला आपला पडका. पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू डीप कव्हरला क्षेत्ररक्षक येईपर्यंत थोडेसे बंबलिंग होत आहेत. 2 धावा मिळतील बॉल वरती. तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा देखील कंप्लीट. गोलंदाजी भरपूर चांगली झाली होती परंतु पाहिले गेले तर क्षेत्ररक्षण वारंवार खराब तुम्हाला पाहायला मिळतंय. टीम या ठिकाणी जे आणि मन पाली खुर्द या टीमच्या माध्यमातून खेळाडूला थोडीशी दुखापत जाणवते. 3 धावसंख्या एकूण धावसंख्या 26. लॉसअप 0 विकेट. ही चांगली सुरुवात आहे. दमदार सुरुवात आहे. पाटलं करत असताना पहिले विकेट साठी जी सुरुवात हवी होती ती सुरुवात मात्र मिळवून दिली ती या 2 फलंदाजांना. प्रेम मडवी अक्रॉस द लाईन आडव्या पट्ट्याने केल्याचा होता. चेंडू बॅटचा संपर्क येत नाही. शेवटचा बॉल मध्ये जातो डॉट. एकूण धावसंख्या पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त होत असताना 26 धावा. टार्गेट 47 चा आता 12 बॉल मध्ये बनवायचे 21. 12 बॉल 21 समीकरण. चला कानाव टीमचे सर्व प्लेयर्स कॅप्टन आपल्याला बोलवतात. आपण सर्व प्लेयर्स आपण या लगेचच कारण की विनर टू विनर नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला भेटेल. एक जबरदस्त स्पर्धा. आयोजनाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल कारण की 8 वाजून 55 मिनिटांनी पहिला चेंडू फेकला गेला. जबरदस्त आयोजन आणि शिस्त आणि नियम अगदी कडक तुम्ही पाहताय.
आई जगदंब चषक 2023 शानदार पर्व खानावच्या क्रीडा नगरीमध्ये सजली गेलेली ही भव्य दिव्य अशी स्पर्धा 4 दिवस चाललेली स्पर्धा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील ही तिसरी लढत धावा दर एकूण फलकावरती 26-12 बॉल 21 समीकरण येणाऱ्या 12 बॉल मध्ये 21 धावसंख्या चेंज करायचे आहेत. हा चेंडू अगदी अखूट टप्प्यात शॉर्टलाईन डिलिव्हरी होती परंतु चेंडू बॅटचा संपर्क येत नाहीये. डॉट बॉलची सांगता या ठिकाणी होती. आता मात्र डॉट बॉल प्रेशर दबाव निर्माण करेल टीम चेरोबा 11 भानगर या संघावरती. गोलंदाज दत्ता पाटील षटक क्रमांक 3. आखूट टप्प्यात चेंडू बॅटची कडा येते मध्ये चकवा दिला क्षेत्ररक्षकाला शॉट फाइंड केला चेंडू पीट करत आउटफील्ड फास्ट आहे चेंडू गोलीच्या वेगाने फरार होतोय डीप फाइंड लेगला मिळतीला बॉल वरती 4 धावा. इथे पाहायला गेलं तर वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये चुका गोलंदाजी भरपूर चांगली झाली होती टीम हनुमान पालीखोड टीमच्या माध्यमातून परंतु पाहायला गेलं खराब क्षेत्ररक्षणाच्या मुळे सामना कदाचित सोडावा लागेल की काय या टीमला कारण की आधीच शॉर्ट प्लेयर आहेत 8 प्लेयर घेऊन खेळलाय तो म्हणजे हनुमान पालीखोड संघ आणि याचंच कारण फिल्डर तुम्हाला कमी पाहायला भेटतात क्षेत्ररक्षक कमी त्यामुळे खाली क्षेत्र तुम्हाला जास्त पाहायला भेटतोय याचंच कारण धावा बांधताना तुम्हाला पाहायला भेटतात. एका बाजूने फलंदाज देखील कौतुक करेल फलंदाजी देखील भरपूर चांगली होती. आखूट टप्प्यात चेंडू शॉर्ट अँड पोल अगदी सक्सेसफुल पडका चेंडू आउट ऑफ द पार्क षटकार. प्रेम मडवी काय बॅटिंग होते मैदानावरती सामन्याला अंजाम देतोय. धावा झाल्यात एकूण धावफलकावरती लागे 36. आता गरज आहे 11 धावसंख्येची. चेंडू शिल्लक असतील ते 9 बॉल 11चं समीकरण कंपल्सरी चेसिंग त्यामुळे तुम्हाला कंपल्सरी धावसंख्या बनवावं लागतील. येणाऱ्या 9 बॉल मध्ये 11 धावसंख्येची आवश्यकता. दत्ता पाटील वरती केलं आक्रमण काय फटका लगवला शॉर्टलाईन डिलिव्हरी क्रिकेटच्या भाषेतील खराब चेंडू आणि त्या चोख प्रत्युत्तर दिला बॅट्समन प्रेम मडवीनं ठोकला षटकार. 9 चेंडू 11 समीकरण अगदी जवळ येऊन ठेपलंय भानगड टीमच्या माध्यमातून फुल टॉस फ्लिक केल्या चेंडूला अगदी लेग ग्लान्स चेंडूला फेकून दिला जातो डीप बॅकवर्ड स्कोअर लेगला बॅक टू बॅक चा दुसरा षटकार. या षटकाराच्या मदतीने सामना खुला झाला. टीम चेरोबा 11 भानगड टीमच्या माध्यमातून सामना तुम्ही पाहता आता एकदम जवळ येऊन ठेपला. 8 बॉल मध्ये बनवायचे आहेत आता मात्र 5 रन्स कारण की धावा टोटल 42 टार्गेट 47 चं होतं. आता गरज आहे 8 बॉल मध्ये 5 धावसंख्येची. प्रेम मडवीचं करेन कौतुक काय लाजबाब कामगिरी अँड मोकेच्या क्षणी 2 षटकार सामन्याला मात्र कलाटणी दिली. आणखी एक पॉवरफुल स्ट्रोक महेंद्र सिंग धोनी स्टाईल सामना फिनिश केलाय. 3 बॉल 3 षटकार ठोकले आणि सामना जिंकलाय तो म्हणजे टीम चेरोबा 11 भानगर या टीमनं हार्दिक अभिनंदन. तर टीम हार्ड लक हनुमान पालीखोड टीम आपण चांगला सपोर्ट दिला आयोजनाला कारण की 8 प्लेयर्स न खेळण्याचा निर्णय त्याने घेतला कोणत्याही वेळेला विलंब न करता लगेच सामन्याला सुरुवात केली. तर अभिनंदन असेल टीम त्या टीम भानगड संघ लगेचच कॅप्टन आपण पाठवायचंय तर कौतुक करावं लागेल ते म्हणजे चिंतामणी शेळकेचं ज्याने आयोजनाला कालबोट लागू दिलं नाहीये कारण की अगदी 8 प्लेयर न खेळण्याचा निर्णय त्याने घेतला आणि सामना अगदी बेलेवरती संपवलाय. तर हनुमान या ठिकाणी चिंतामणी शेळकेचं करूया.